श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, एकटे करू शकत नाही तर तुम्ही त्या गोष्टी परिवारासोबत करू शकता. ज्या ठिकाणी तुम्हाला अशक्य वाटते त्या काही गोष्टी सर्वजण मिळून तुम्ही करू शकता. देव म्हणतात, तुला माझे सहाय्य प्राप्त आहे. ज्या कुणा गोष्टी तुला असे वाटते की ते आत्ता होणे अशक्य आहे, पण बाळा, देवाचा आशीर्वाद जिथे आहे तिथे सर्व काही शक्य आहे. तू आणि तुझा परिवार, तुझे कुटुंब जे काही कार्य करत आहेत, जे काही देवाने तुम्हाला दिलेले कार्य आहे ते तुम्ही लक्षपूर्वक करत आहात. माझी नजर तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर आहे. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही माझा धावा करता, देवाकडे ते मागू लागता, तेव्हा देव तुमच्याकडे लक्ष देऊन आहे. माझ्या शब्दाकडे लक्ष द्या, कारण मी तुमच्यासाठी आज इथे उपस्थित आहे. तुझ्यासोबत तुझ्या प्रत्येक दिवसात माझे वचन तुम्हाला प्रोत्साहन आणि उत्साह देईल. तुझी मदत करण्यासाठी मी इथे आज या क्षणाला उपस्थित आहे. मनात घाबरणे काढून टाका, मनातील भीती काढून टाका, कारण मी तुमच्यासाठी कार्य करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. मनातील ती भीती काढून टाकल्यावर तुमच्याजवळ भीतीचे कोणतेही कारण नसेल. बाळा, पुढील काही काळातच तुमचे जीवन समृद्ध करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, पुढील वाटचाल करताना काहीही कठीण नाही, कारण मी सतत तुम्हाला साथ देऊन पुढे नेण्यासाठी ते मार्ग दाखवत आहे. त्यावर तुम्ही फक्त पावले टाकत पुढे चालायचे आहे. जर तुम्हाला माझी मदत आहे तर तुमच्यासाठी उत्साह, आनंद भरभरून येत आहे. माझ्या शब्दाकडे लक्ष असू द्या, कारण मी तुमच्यासाठी कार्य करत आहे. जेव्हा तुम्हाला काही गोष्टी अशक्य वाटू लागतात, पण त्या अशक्य नसून तुमच्यासाठी शक्य होणार आहे. तुमचा देवावर असलेला विश्वास हे तुमच्यासाठी खूप मोठी परभरणी आहे. जेव्हा तुमच्याकडे काही आशीर्वाद देतात तेव्हा ते मनपूर्वक स्वीकार करा. देवावरचा विश्वास अधिक वाढू द्या. स्वतःला एकटे ठेवण्यापेक्षा देवाच्या नामात राहा, देवाच्या सोबत राहा. कारण जेव्हा तुम्ही देवाच्या सोबत राहाल तेव्हा देव तुम्हाला तेही देतील जे तुम्हाला आज अशक्य वाटत आहे. स्वामी म्हणतात, तू एकटे करू शकत नाही हे मान्य करा आणि मला मदतीसाठी आवाज द्या. माझ्या अमर्याद क्षमतेवर विश्वास ठेवा. स्वामी, मला मदत करा असे म्हणा, कारण तुम्ही जेव्हा मला हाका मारता प्रेमाने, श्रद्धेने, तेव्हा मी तुमच्याकडे येतो. हा विश्वास मनात असू द्या, कारण माझी गरज तुम्हाला आहे आणि कुठल्या क्षणाला माझी गरज तुम्हाला आहे मला माहीत आहे. बाळा, तुला धोक्यापासून सावध संरक्षण मी देत आहे. कधी स्वतःला एकटे मानू नको. तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहे. कधी कधी तुम्हाला माझे संरक्षण लक्षात येईल, परंतु इतर वेळी मी तुम्हाला अशा धोक्यापासून वाचवतो जे तुमच्यासाठी कठीण काळ आणू शकतात. त्या धोक्यापासून मी तुम्हाला नेहमीच सावध करू इच्छितो. काही संकेतही देत असतो, तेव्हा ते संकेत मनपूर्वक स्वीकार करून तुम्ही जर त्याचप्रमाणे पुढे वागलात तर तुमच्यापासून ते येणारे धोके टळू शकतात. देव म्हणतात, मी कित्येक संकेत तुला या संदेशातून देत आहे. जर तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवत असशील तर तुला आता ते प्राप्त होतील. स्वामी म्हणतात, बाळा, तू माझ्यावर जितका विश्वास ठेवशील तू तितकाच माझ्याजवळ स्वतःला प्राप्त करशील. तू माझा आवडता मूल आहेस. मी तुझ्यावर कृपादृष्टीने आणि आनंदाने पाहत आहे. तुझ्यासाठी माझ्याकडे खूप काही असे आशीर्वाद आहे, काही योजना आहेत ज्या पुढील कार्यात तुला प्राप्त होते. तुला जिथे अडकल्यासारखे वाटत आहे तिथूनही मी तुला मार्ग काढून देईल. तुला त्या अंधारातून बाहेर पडण्याचा मार्गही तुझा देवच तुला देणार आहे. विश्वास ठेव. तुझ्या चिंता, दुःख तुझ्या हृदयातून निघून जाव्या म्हणून मी सतत कार्य करत आहे. तुला असलेल्या चिंता आणि तुला असलेले भय मी दूर करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे. हा संदेश जो कोणी ऐकत आहे
त्यांना स्वामीचा प्रकाश प्राप्त होईल, स्वामीचे आशीर्वाद प्राप्त होतील. स्वामी माऊलीकडून तुम्हाला आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी 1010 असे लिहा आणि कमेंटमध्ये गॉड इज ग्रेट असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. तेव्हा स्वामी माऊली मी तुझा बाळ असे लिहायला विसरू नका. स्वामी माऊलीचा निरंतर आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे याचा अनुभव तुम्हाला येईल. काहीतरी मौल्यवान संधी स्वामी तुम्हाला देऊ इच्छितात. देवाची काहीतरी योजना तुमच्यासाठी घडत आहे, होत आहे. तुमच्या हृदयात देव प्रवेश करण्यासाठी येत आहे. जर तुम्ही हृदय मोकळे केले, तुमच्या मनातले देवाला सांगितले तर देव तुम्हाला मदत करतील. तेव्हा मन मोकळे करून देवापुढे प्रार्थना करायला विसरू नका. देवाची मदत जेव्हा ज्यांना प्राप्त होते ते स्वतः भाग्यशाली आहेत. त्यांच्यासाठी देवाचे दार उघडत आहे. देव त्यातून त्यांना ते सर्व काही देऊ इच्छितात. त्यांच्यासाठी ते देवाकडून प्रार्थना करत आहे. तुमच्या देवी शक्ती आहे. दयाळू पण सत्य आणि प्रेमाचा मार्ग निवडा. तुम्ही एक महान मोठ्या योजनेचे भाग आहे. तुम्ही हे आत्मसात केल्यावर तुमच्यासाठी देवी नशिबाचे द्वार उघडतील. तुमचाही विश्वास आहे की देवी शक्ती माझ्यासाठी कार्य करत आहे तर आत्ताच होय म्हणून टाईप करा आणि या संदेशाला शेवटपर्यंत ऐका, कारण यात तुमचे नशिबाचे द्वार उघडणारे आशीर्वाद स्वामी तुम्हाला देत आहेत. कुठलीही चिंता क्लेश तुमच्यापासून हरण व्हावे असे तुम्हाला वाटत असेल तर या संदेशाला शेवटपर्यंत स्वामीचा आशीर्वाद म्हणून स्वीकार करा. स्वामी म्हणतात, मी जेवढा व्यक्त करतो त्यापेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम करतो. मी तुमच्यासाठी येते आहे आणि माझी कृपा तुमच्यासाठी पुरेशी आहे. माझी कृपा तुम्हाला प्रेम करून आणि तुमच्यावर निरंतर दयाळूपणा दाखवून तुमच्यासाठी योग्य ते मार्ग निवडून देण्याचे आशीर्वाद मी तुम्हाला देत आहे. तुम्ही माझ्या प्रेरणेने उत्साहित व्हा. तुमचे जे काही कार्य तुम्हाला प्राप्त आहे त्यात तुम्हाला यशाची हमी मी देत आहे. तुम्हाला प्रेरणाही मी देत आहे. जर तुम्ही माझे आशीर्वाद स्वीकार करत असाल तर अगदी पुढल्या क्षणी तुम्हाला ते सर्व काही आनंद प्राप्त होतील. मनातल्या शंका कुशंकांना स्थान देऊ नका, कारण देवापर्यंत तोच येतो जो भक्तीत रमलेला आहे, जो नामात दंग आहे. देवाकडून तुम्हाला शाश्वत प्रेरणा प्राप्त होत आहे. तुम्ही सत्याचा शोध घेण्यास, जागतिक कुटुंब म्हणून एकत्र येण्यास प्रेरित करू दे. मी सदैव तुमच्या सोबत आहे. स्वामी म्हणतात, बाळा तुमची काळजी घेतली जात आहे यावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला तुमच्या कल्याणासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट जी तुमच्या आवाक्यात आहे ते तुम्हाला मिळणार आहे. माझ्या आशीर्वादाने प्राप्त करून घेण्यासाठी, स्वीकार करण्यासाठी टाईप करा, माझा देव महान असे टाईप करा. जेव्हा तुमचे मन माझ्याकडे वळते, देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण होण्यासाठी वळते, तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार होऊ लागतात, अद्भुत आशीर्वाद येऊ लागतात. त्याचे स्वागत करा, कारण ते तुमच्यासाठीच येत आहे. जेव्हा तुम्ही जगापासून दूर होता तेव्हा तुम्ही खूप काही असे मनात बाळगू लागता की सर्व काही माझ्या विरोधात आहे. पण ते तसे नसून तुम्हाला उच्च ठेवण्यासाठी काहीतरी देवाची योजना असते. कधीकधी सर्वांसोबत तुम्ही ते प्राप्त करू शकत नाही, म्हणून देव तुम्हाला वेगळे करून तुम्हाला ती शिकवण देत असतात. त्यावर तुम्हाला कार्य करून पुढे जायचे असते. विश्वास ठेवा की देवाचे कार्य तुमच्यासाठी अनंत आणि अफाट ऊर्जेने भरलेले आहे. स्वामी म्हणतात, बाळा काळजी करू नकोस, मी तुझी काळजी घेत आहे. विश्वासाने पुढे जा, कारण तू तुझी नवीन ओळख निर्माण करत आहे. यात मी तुला साथ देत आहे बाळा. कधीही तू एकटा नाहीस आणि मी तुला एकटा होऊ देणार नाही. तुझ्या प्रेमाच्या भाषेत तू मला जी काही हाक मारत आहेस ते मी ऐकलो आहे. तुझी प्रार्थना देखील मी ऐकलो आहे. म्हणूनच आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे. हा संदेश
त्यांच्यापर्यंतच पोचेल जे माझ्या प्रेमात, माझ्या आशीर्वादात परिपूर्ण होऊ इच्छितात. जर तुम्ही स्वामी संदेशावर, स्वामीच्या आशीर्वादावर विश्वास ठेवत असाल करत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करून माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी आणि प्रगतीची दिशा देवोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.